बाई तुमचा टीव्ही आमच्या पोरांना पाहू द्या आणि बाबूला आतमध्ये घ्या निघो द्या बाहेर आराम से खा लो भाई. नाही होणार आधी नाही भाई. ए मेरा हात झाकड 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 झाकड. सकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि घराच्या बाहेर पूर्णच पाणी भरलेलं आहे बघा. खूप जास्त पाऊस पडत आहे. पावसाने पूर्णपणे जिरवलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही यामागची क्लिप बघितली असेल. मी 6:30 वाजता उठलो होतो तेव्हाची आहे. पूर्ण गावामध्ये पाणी भरलं होतं. आता 9:30 वाजलेले आहेत आणि पूर्ण पाणी आटलेलं आहे. तर काल रात्री तर तुम्ही बघितलंच असेल व्लॉगमध्ये सर्व. खेळून आलो, खूप थकलो होतो आणि आत्ताही कुठे जाण्याचा प्लॅन नव्हता. पण जयेशने फोन केला, जयेश पवार. तुम्ही जुने व्लॉग्स बघितले असतील तर त्याच्यात तुम्ही नक्कीच त्याला बघितलं असेल. आता तो आला आहे स्टॉपवर, बोलतो पालघरला वगैरे कुठे फिरून येऊ. तर फटाफट कपडे घातले. आजही आंघोळ नाही गेलेली मग. तर चला निघूया. बघा जसं तुम्हाला मी सांगितलं की जयेश आला आहे आणि त्याचे मित्र आहे. जयेश किधर लेके जा रहा है भाई? अभी हम लोग पता नहीं, पण आता आम्ही कुठे जातील ते सूरज सांगतील. मैं भटकता मुसाफिर हूँ, जहाँ ले जाए वहाँ जाऊंगा. तो गाइस, तो आज हम लोग ऐसी एक ओनली मराठी इकडे फक्त मराठी. आम्ही आता एक एक्सप्लोर जागा तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे. आमचा प्लॅन आहे गॉड्स प्लॅन. तो हमको गॉड्स लेके जाएंगे. मराठी आम्हाला देव लेके जाएंगे. और गाडी डूब रही है आम्ही भाई. देवाला खूप प्रेम करतो आणि आम्ही आता निघालो कुठे? एकविराला. चला लेट्स गो. मित्रांनो इथे पाणी भरलेलं आहे आणि एका गाडीवाल्याने सांगितली की पालघर बोईसर रोड बंद आहे. आता क्या करणे का भाई? आता मी थांबा लावतो, कॉल लावतो नरेंद्रला. वेट. नरेंद्र म्हणजे नरेंद्र मोदी हॅलो. लहानपणीचे मित्र. हॅलो नरेंद्र, वेअर आर यू? You don't understand the seriousness of our trip. We are stuck in the middle of the road. Why this fucking shit? So water. This water. I won't clear this road in 3 minutes. I'm not gonna wait, okay? Please clear it out. What the fucking shit is this? क्या बोल रहा है? I'm not understanding, man. मराठीत बोल तुझ्या. उद्या इकडे 3 वाजता 3 मिनिटात clear पाहिजे आपल्याला. ये पटकन, चल. यायची इकडे माझा मित्र सगळे उभे आहे ना. जिमला जायचं आहे. जिमला जायचं आहे आम्हाला. इधर ही वर्कआउट कर पुशअप मार. ये चल कॉट मार. हाँ वेरी गुड. ठीक है चल 3 मिनट क्या तेरे को. रुक. 1 2. आम्ही तर युटर्न मारला होता पण इथे बघा एकाची गाडी बंद पडली होती. ते त्याला आम्ही मदत करत आहेत. नाही 8 7 8. सो गाइज मैं आपको बताता हूँ, हार्दिक का ब्लॉग मैं स्टार्ट कर रहा हूँ. मराठीमध्ये बोल. सो गाइज आता मी हार्दिकचा ब्लॉग मी कंटिन्यू करणार, कारण की त्याला आता आम्ही टिप्स अँड ट्रिक्स देणार त्याला development कशा ब्लॉग करायचा. होय. आणि आम्ही पण न्यू आहे पण आपल्याला काय जास्त वेळ झाला ना, त्यामुळे आपल्याला माहिती आहे कसं काय करायचा. तर मी याला सांगतो असा की कॅमेरामध्ये तू अपडेट नको देऊ. अचानक भयानक जे काय होत असेल ना. माझी मराठी एवढी चांगली नाही आहे पण मी प्रयत्न करतो बोलायचा. हे फक्त राजसाहेबांमुळे. राजसाहेबांमुळे जाम मारतात ना ते लोक. आता काय झालं माहिती आहे का तुम्हाला, एक गोष्टी सांगतो तुम्हाला. ह्याला मी ब्लॉग करायला शिकवतो आणि तुला एक गोष्टी सांगतो मी तुला. ऐका माझा ब्लॉग कसे असते मला रॉ. लोकांना रॉ वस्तूनच जास्त आवडतो. रॉ आणि अनफिल्टर्ड. बिकॉज एवरीवन लाइक्स, मतलब रिलेट करने चाहिए ब्रो. सब रिलेट करने चाहिए. जैसे अभी ये हो गया, ये रहता कहाँ है? झोपड़पट्टी में. इनके ऐसा नहीं, अभी तो ये फ्लैट्स का बंगला है, पर अगर इनके झोपड़पट्टी वाले से लेके जो बड़े ऊपर लेवल तक रहते हैं उनको सबको तेरा वीडियो रिलेट होना होता है ब्रो. समझ रहा है मेरी बात? इसके पास बुलेट भी है. 6000 दिया है नंबर प्लेट के लिए. 24 नंबर प्लेट. हाँ, और इसका EMI अभी तक चल रहा है. चश्मे का. तो देखो गाइस,
आप लोगों को भी मजा आ रहा होगा क्योंकि रॉ और फिल्टर चीजें में सबको मजा आता है, मुझे भी मजा आता है. मेरे को ब्लॉग को बँकिंग छोड के ब्लॉगिंग करना आता हार्दिक दादा बोलतील. हा बोला तुम्ही आता. बोला. तुम्हाला कसा वाटतो आमच्यासोबत फिरून? त्यांच्यासोबत तर आज खूप मजा येत आहे कारण की भाई अनफिल्टर लोक आहेत खूप, हा. म्हणजे बकचोदी बकचोदी आणि मतलब यांना भरपूर काही बकचोदी. प्रॉब्लेम नाही मिळत यांना हा. ब्लॉग मध्ये दाखवला आणि बकचोदी आम्हाला काय पण करा, आम्ही कुठे पण काय करू शकतो. हार्दिक दादाला स्कॉट आता हार्दिक चल 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 ए चल चल मार मार मार. स्कॉट नाही तर स्कॉट नाही. ओए ओए इधर एक्टर को तो दिखा स्कॉट्स मार नहीं भाई मैं सिखाता हूं तेरे को. असं इकडे इकडे ये ना मार ना तू. चल 1 2 कम ऑन स्पार्टन. वेल डन. तू कुछ कहना चाहेगा? तू कुछ कहना चाहेगा? क्या बोल रहा हूं मेरा फोटो लेना यार. तेरा फोटो बहुत सही. ये रेडी स्टार्ट. हम लोग वापस आ गए. वो कितना स्मार्ट लग रहा है. दो गाइस प्रॉपर स्कॉट. देखो गाइस स्मार्ट बंदे को रखोगे तो स्मार्टनेस ही आएगी सिर्फ. जंप 1 2 चा 1 2 चा. मास अलग अलग स्टाइल है तेरा स्टाइल पे बजेंगी सीटियां. ये साथ में ए हम लोग का तीनों का हाँ, तीनों जो का. ना नाचा बहन. नहीं ये करना है. नहीं ये नहीं. ये वाला करते हैं. नहीं ये वाला पहले सीखा. ये मेरे को नहीं आता ब्रो. अरे अलग स्टाइल है मेरा. हाथ धकड़ रेडी आएगा पकड़ा मारेगा थप्पड़ देगा दो थप्पड़ आएगा मस्त मार. ए चल ना वीडियो. अलग स्टाइल है मेरा. अलग अलग स्टाइल है तेरे स्टाइल पे बजेंगी. गाइस सो वी आर गोना मेक दिस व्लॉग वेरी अमेजिंग. खड़े में लेना एक बार अपन लोग. ये नहीं मिलू क्या जल गया मेरी गान नहीं चली भाई. बैग का देखो गाइस पट्टा. पावर. It's called the power of Technology. 350cc. My God, Royal it's Enfield. still Bullet. hit. Still hit. It's still hit. Still hit. Hit na? Yeah. So I Yeah. So It's destroyed. Powered by Royal Enfield and co-sponsored by Jesco. Let's go. आगे तो अरे त्यांचं ना आपला गे. जिम बॉयज भी लाइक जहाँ भी जाए फ्लेक्स करो. ये पीछे जाओ, थोड़ा पीछे जाओ. डॉगेश भाई भी आ रहा. डॉगेश पे भाई पीछे का लोकेशन भी दिखा. बोल इधर पालघर की पब्लिक बेंच फोटो नहीं. हे गाली काय दे रहा है. हे शिव्या देतो. लहान मुलं बघतात तुझे व्हिडिओज. हे तू 2 मिनिटं शांत राहा. हार्दिकला समजलं पाहिजे ना. पण शिव्या काय देतो व्हिडिओ मध्ये. आता हा पार्ट जर कट केला. हो गाइस लुक ॲट दिस ॲप मॅन. सॉरी ट्राइसेप. माँ की कसम खा के बोलो ट्राइसेप दिख रहा है. टैटू. हाँ रुक नीचे कर थोड़ा. नीचे कर. क्या झलक है भाई. ये किधर तो दिखेला है टैटू. रुक वैसे फोटो लेता हूँ. फोटो ले. हट नहीं. अरे तुम मेरे को वीडियो में फोटो देना माता चोद. भाई ने खाई है 21 रोटी. और भाई ने खाई है 25 रोटी. तावा पुलाव पे फुल. ये बुलेट पे देखो अभी थोड़ा ले. रूल्स क्या है बुलेट पे. एटीट्यूड में रहना. छाती टाइट. हाँ हैंडसम लग रहा हूं ना. हाँ क्यों लग रहा है दोनों का? लेडीज लग रही है बस. Why this same? ये बाल की माँ. ऐसे खड़ रहे भाई. एक भाई ने खाई है 53 रोटी और एक भाई ने खाई है 40 रोटी. रोला जमा दिया भाई. 4 तावा पुलाव मक्खन मार के फुल बटर में भिगा के तब खाया. एब्स दिखाओ अभी. 70 पाव भाजी खाई है. 70. ट्राइसेप और दिखा. मैं इंडस्ट्री का बादशाह गाइस आ गया हूं. ट्राइसेप, अभी ट्राइसेप. मैं इंडस्ट्री का बादशाह गाइस आ गया हूं. अब मैं इसको आपको बाई तुमचा टीव्हीचा पोरांना पाहू द्या. हे गाइस माय सन. My daughter. व्हिडिओ दाबले व्हिडिओ.
एक वीडियो में लव आई लव यू वाला गाना लगाने वाला था। भाई माझा मित्र भेटला होता त्याचा डब्बा भाई खतरनाक. ये ना भाई. अभी तेरे को रुकना पडेगा 10 मिनिट भाई. 10 मिनिट तुझं नाही नाव 2 काय मिनिट. मराठी भाऊ. हो जय महाराष्ट्र. कोण माझ्या नका येस भावांचा विजय असो. येस भावांचा विजय असो. यार तू बाकी आहे. पवार पवार. ये ना बाबा. घे ना घे ना. हे रे भाऊ तुझाच डब्बा आहे. तुझंच आहे. आराम से खा लो भाई. नाही येणार आवडी. नाही भाई. ए अमीर. यश ना. यश भावाचे खूप खूप आभार. यश भावाचं खूप मन मोठं आहे. गरिबांना असे मदत केली आहे. मंडळ तुमचा आभारी आहे. गरिबांची साथ यश सरनेम पुजारी. हो गरिबांची साथ South यश Indian. पुजारीची साथ. साऊथ इंडियन. ओय केला कर्नाटका. इडली हा पण साऊथ इंडियन आहे. साऊथ इंडियन येतं तुला बोलायला. कोण माहिती त्या वर्षीचा अर्थ काय. आता भेट गया भाई. फ्युचर मध्ये हे पडणार आहे का हा आपल्याला? फ्युचर मध्ये हा शॉर्टकट आहे पूर्ण रोड बोईसरला जायला. भाई आतमध्ये पाणी जाईल. ये ना भाई. हे दोनों किधर आहे भाई. टाईम अपडेट गाईज 12:15 झालेले आहेत. आत्ता जस्ट आंघोळ वगैरे केली. थोड्याच वेळापूर्वी घरी आलो आणि बाहेर तर फिरलोच. आता पुन्हा पाऊस जोरदार चालू झालेला आहे. म्हणजे पालघरला वगैरे जाण्याचा प्लॅन होता पण पालघरपर्यंत आम्ही पोचलेच नाही कारण की इथेच खूप मजा मस्ती केली. उमरोळीवरून आम्ही चाललेले पालघरला पण तिथून म्हणजे पेट्रोल पंपाच्या पुढे गेलो आणि जस्ट आम्हाला कळलं की रोड बंद आहे इथून. तर आम्ही मग खारेकुरण म्हणजे मोरेकुरण दापोली रोडने जात होतो. मग तिथून त्याच रोडला मजा मस्ती केली. परत आलो मिलिटरी बीच सांगतात तिथे गेलो. मग आता जाऊन घरी आलो आहे. जयेश वगैरे घरी गेलेले आहेत आणि आता घरी आलो आहे आणि थंडी वगैरे लागायला लागलेली आहे. आता गरम गरम पहिले चहा पिऊन घेऊ आणि मग पाहूया. आता पाऊस तर जोरदार पुन्हा चालू झालेला आहे आणि रोड वगैरे बंद होण्याचे चान्सेस पुन्हा वाढलेले आहेत. कारण की सकाळी वगैरे बंदच पकडा. पालघरला तर जातात नाही येत मिळत जास्त. जे कोणी मोरेकुरण दापोली रोडवरून जात आहेत ते पालघरपर्यंत पोचतात. पण जे मेन रोडने जात आहेत ते तर जो आपला कलेक्टर ऑफिस आहे त्या अगोदरच अडकत आहेत. आणि लाईट देखील गेलेली आहे झाड पडल्यामुळे. आता लाईट कधी येईल आणि कधी नाही ते पण नाही सांगता येत. बाहर बारिश और यहाँ पे गरम गरम चाय. क्या ही बात है. आज जेवणामध्ये आहे राईस, वाटाण्याची भाजी, पापड आणि हे काय आहे ग. हां कसली तरी वडी आहे. चार वाजून 20 मिनटं झालेले आहेत. मोबाईलची बॅटरी ऑलमोस्ट 0 झालेली. मी अमोलकडे गेलो, मोबाईल चार्ज केला. त्यानंतर लाईट आली तेव्हा मी पुन्हा घरी आलो. पण पाऊस जो आहे तो थांबायचं नावच नाही घेत. जोरदार पडत आहे. पाऊसाला पडायचे सुद्धा पड तू रोज पड 1 तास 2 तास. पण असा पडतोय की जिरवून टाकलं आहे. जिरली आमची बस झालं आता. आणि आता कुठेच जाण्याचा प्लॅन मिळत नाही आणि करू पण नाही शकत कारण की पालघर आणि बोईसरच्या मध्ये आमचं गाव आहे उमरोळी. पालघरला पण नाही जाऊ शकत आणि बोईसरला पण नाही कारण की बोईसरच्या इकडे सरावलीचा ब्रिज आहे तो बंद झालेला आहे. पालघरच्या इकडे कलेक्टर ऑफिसच्या इकडे जायचं असेल तर पूर्ण फिरून जाऊ शकतात. पण कशाला जायचं नुसतं सिरीज घ्यायला. तर आज पूर्ण दिवस आता घरीच बसू. सकाळी जेवढा फिरलो तेवढा फिरलो. फनी ब्लॉग होता. जे काही कंटेंट शूट केलेलं आहे ते त्यांच्या कन्सर्नने टाकलेलं आहे आणि बाकी एंटरटेनमेंट पर्पजमध्येच घ्या कारण
असा कंटेंट मी टाकत नाही मुद्दामून, कारण की आपले फॅमिली वगैरे बघतात व्लॉग्स. पण आज थोडाफार प्रयत्न केला आहे, पण काही शब्द बीप केलेले आहेत. तर बघूया आता पुढे काय होते. मंदिरामध्ये पण जायचं होतं, पण पाऊस एवढा लागला आहे की काय सांगूच नाही शकत, कुठे जाऊच नाही शकत. बापरे, जिरवलं आहे पावसाने. आज जेवणामध्ये जिरा राईस, चपाती, फरसबीची भाजी आणि पापड. 9 वाजलेले आहेत आणि आता मी जेवून घेतो आहे. सकाळी बाहेर गेलो होतो तेवढंच, आणि दुपारी मोबाईल चार्जिंगला गेलो होतो. संध्याकाळी मला बोलावलं होतं बाहेर, पण मी गेलो नाही, कारण की आता एवढा दिवस झाले मी पावसातच भिजतो आहे. तर आज संध्याकाळी माझी इच्छाच नाही झाली पावसामध्ये भिजायची. आणि पालघरला जाण्याचाही मार्ग बंद झालेला आहे, आणि बोईसरला जाण्याचा देखील बंद झालेला आहे. आणि उद्या देखील हाय अलर्ट दिलेला आहे. फक्त शाळांना सुट्टी देतात. कंपनी ऑफिस वगैरेंची यांना काही पडलेलीच नाही. मग लोक जातील कशी, रोड वगैरे बंद आहेत तर त्यांना पण थोडी अक्कल पाहिजे. तर हा व्लॉग इथेच संपूया. स्टे सेफ, स्टे होम एवढंच सांगेन. मीही घरीच आहे, तुम्हीही घरीच राहा. होप करतो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या होपफुली एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.